नमस्कार. मैत्री मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ठरलं तर मग ह्या मालिकेत पाहत आहोत. प्रतिमाला खरं तर काळजी असते तन्वी कुठे गेली असेल, आपण तिला फोन करून पाहूया का, म्हणून ती रविराजला विचारू लागते. रविराज मात्र इथे स्पष्ट नकार देतो. त्या मुलीचं नाव घेऊ नको, ती मुलगी घरातून गेली म्हणून मी तुझ्याशी बोलू तरी लागले, आणि तुला माहिती आहे त्या मुलीला तू इतका सन्मान दिला, मान दिला, घरात घेतलं, पण ती मुलगी त्या लायकीची नाही. तिने तुझ्याशी कसा उर्मटपणा केला, अजिबात तिला फोन करायचा नाही. इकडे तीच काळजी असते, ती म्हणजे आपल्या सायलीला. ते दोघंजणं घरात घुसली. प्रियाचं हे असं वागण्याने खरं तर अश्विन भाऊजींना कळत का नाही आहे का ते चुकीचं वागतं आहे आणि स्वतःलाच ते त्या सगळ्या गोष्टींमुळे त्रासात पाडून घेत आहे. त्यांना कधी कळेल की प्रियाचं खरं रूप काय आहे, ती कशी त्यांचा वापर करते आणि या घरात घुसली, ह्या घरातल्या लोकांशी कसं बोलायला ती लावते, कशा चुकीच्या पद्धतीने चालले, हे सगळं कधी त्यांना उमगणार, ह्या गोष्टीची खरं तर मी वाट पाहत आहे. प्रियाचा खरा चेहरा त्यांच्यासमोर यायला हवा. इथे अर्जुन कौतुक करतो, तुला सगळ्यांची किती काळजी आहे, अगदी अश्विनची पण तुला काळजी वाटते. इतकं कौतुक ते बायकोचं करू लागतात आणि त्याच वेळेला फोन येतो. मग सायली म्हणते, नाही तुम्ही फोन नाही उचलायचा, रात्र झाली, अजिबात केसविषयी कोणाशी बोलायचं नाही, आपल्या दोघांचा हा प्रायव्हेट वेळ आहे, मी तुम्हाला जाऊच देणार नाही फोनवर बोलायला. तेव्हा तो 2 मिनटं म्हणत फोन घेऊन खाली पायऱ्यांवरती येऊन बोलू लागतो. त्यावेळेला ते काका सांगू लागतात की तुमचा ड्रेस तयार आहे, उद्या तुम्ही येऊन तो ड्रेस घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे तो सांगतो की मी सकाळी सकाळी लवकर येईल आणि तो ड्रेस घेऊन जाईल. असं बोलल्यानंतर मग तो फोन ठेवतो. त्याच वेळेला प्रिया त्याचं बोलणं सगळं फोनवरचं ऐकते आणि हा श्रद्धा टेलरकडे ड्रेस घ्यायला जाणार, त्याच्या अगोदर आपण त्याला गाठायला हवं, असा इथे विचार आता प्रियाच्या मनात येतो. ती एका माणसाला सांगते की आपण उद्या सकाळी 6 वाजेला जाऊन त्या श्रद्धा टेलरचा पत्ता देते, त्याच्याकडनं ड्रेस घेऊन यायचा, पैसे वगैरे मी सगळे तुला देते, आणि इथे येऊन सांगायचं की कुरिअर सर्व्हिस त्यांनी चालू केली आहे, तुमचा ड्रेस कुरिअरने तुमच्याकडे दिला आहे, असं इथे येऊन सांगायचं. इकडे मात्र महिपत फार खुश असतो. उद्या तो फायनली दिवस येणार, प्रियाचे खरे आईवडील तिच्या समोर असणार, हे सगळं काही त्यांनी प्लॅन केल्याप्रमाणे सगळं चालू असतं. ते दोघं एकमेकांना पेढे भरवत ह्या गोष्टीचा आनंद व्यक्त करत असतात. ती 1.5-1.5 चुंदरी आपल्याला इतकी महागात पडली. महिपत तिचं बोलताना कौतुक करतो. त्यावेळेला इथे नागराज सांगतो, महिपत चिचुंदरी काय, तिला बबली म्हण, बबली. तर महिपत म्हणते, बबली? बबली काय नाव आहे, कशी आहे ती बबली? मला ना त्या प्रियाचा खरंच तो चेहरा पडलेला पाहायचा आहे. तिने आपल्याला आजपर्यंत जितका त्रास दिला आहे तितका सगळा व्याजासकट तिला मी परत करणार, तिचे खरे आईवडील तिच्यासमोर उभे करून. इथं खरं तर एक गोंधळ झालेला आहे. आता इथे हे समजतं आहे की प्रियाचे आईवडील आता अर्जुन घरात नेणार, पण फोटो हा चुकीच्या पद्धतीने हेराफेर करून बदल झाल्यामुळे आता ते सायलीचे आईवडील म्हणून हा सगळ्यांसमोर प्रेझेंट करणार आणि यांचा पुन्हा एकदा प्लॅन तोंडावरती पडणार. आता हे दोघं मिळूनच ते सगळा गोंधळ पुन्हा एकदा निवळणार आणि सायली ही खरी मुलगी, आता ही रविराजची हे सत्य, आता हे दोघं मिळूनच आणणार. हे सगळं पुढे आपल्याला ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार. इथे मात्र त्यांना आनंद वाटतो आहे की आता प्रियाचे खरे आईवडील तिच्यासमोर अर्जुन घेऊन जाणार आणि तिचा चेहरा पडलेला आपल्याला पाहायला आवडणार. इथेच प्रतिमाला काळजी असते, तन्वी कुठे गेली काय कुणास ठाऊक, म्हणून ती सायलीला सांगण्यासाठी कॉल करते की हे दोघंजणं काल बॅगा घेऊन गेलेत, पण मला यांनी फोन करू दिला नाही, ते दोघं कुठे असतील, मला खरंच खूप काळजी वाटत आहे, असं सगळं बोलत असतं. आणि हे सगळं बोलणं ऐकल्यावर आपली सायली सांगू लागते की काळजी करू नका, ते घरी आपल्याकडे आलेले आहे, सुभेदारांच्या घरी. असं इथे प्रतिमा ज्या वेळेला बोलते त्यावेळेला रविराजलाही कळतं की हे दोघंजणं सुभेदारांच्या घरी गेले. आता तिथे जाऊन ही मुलगी काय दिवे लावणार, इथे तर तुझ्याशी नीट वागली नाही, तिकडे तर तिने ठरवलेलंच आहे तिचं सासरच्यांना उद्ध्वस्त करून ठेवायचं. तिचा स्वभाव इतका विचित्र आणि विक्षिप्त आहे की ती नक्कीच तिथे जाऊन पण काहीतरी गोंधळ घालणार, बिचाऱ्यांना संकटात घालणार आणि त्या संकटात त्यांना घालून त्यांच्या, म्हणून रविराजला काळजी वाटू लागते. मग ती प्रतिमा त्यांना थांबा म्हणते, सायलीला सांगते की बाळा मी तुझ्याशी नंतर बोलते, फोन ठेव. मग इथे रविराज आत्ताच्या आत्ता आपण तिथे जाऊ, तिच्याशी बोलू, तिने जर काही केलं तर मी तिला सोडणार नाही, तिच्याशी जाब तिला विचारणार, असं विचार करून तो तिकडे आता जायला निघतो. प्रतिमाला म्हणतो तू येणार की नाही सांग. प्रतिमा म्हणते हो मी पण येते तिकडे. इकडे अर्जुन सकाळी सकाळी घाईघाईने आवरून निघतो. मग सायली पाहते मी तर काहीच तयारी केली नाही, नाश्ता वगैरे काही बनवलेलं नाही, तुम्ही थांबता का, मी नाश्ता पटकन बनवते. तर तो म्हणतो अगं मी परत येतो आहे माझं महत्त्वाचं काम करून, तोपर्यंत तू निवांत नाश्ता बनव. ती म्हणते परत येणार, मग चाललेच कशाला, अगं मी पटकन असा जातो नासा येतो म्हणत तो बाहेर चाललो आहे असं सांगून निघतो. इथे प्रिया मात्र वाट पाहत असते त्या कुरिअरची, ती कुरिअर लवकर कधी येणार, ते कुरिअर मिळालं की हा
गप्प बसेल, नाही तर हा पुन्हा त्या श्रद्धा टेलरकडे जाणार, त्या तिथे जाऊन माझा फोटो पाहणार आणि घेऊन येईल माझे आईवडील. ह्या गोष्टीची तिला टेन्शन असतं. ती पटकन कॉल करून त्या माणसाला आत्ताच्या आत्ता दारापर्यंत ये म्हणून सांगू लागते. मग तो माणूस कुरिअर सर्व्हिस सांगत अर्जुनला ती बॅग देतो की आमच्या दुकानाने इथे कुरिअर सर्व्हिस चालू केलेली आहे आणि ही बॅग आता तुम्हाला द्यावी म्हणून मी इथे आलो आहे. मग छान सर्व्हिस आहे असं म्हणत अर्जुन त्याचं पार्सल घेतो आणि इथे घरामध्ये तो पळत पळत सायलीकडे जातो आणि सायलीला दाखवू लागतो की अगं त्या दुकानवाल्यांनी कुरिअर सर्व्हिस चालू केल्यामुळे माझं पार्सल जे होतं ते मला घरपर्यंत मिळालं. मग काय आहे यात म्हणून सायली पाहू लागते. तर ड्रेस, वाव, तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस हवा होता ना, तर मी तोच ड्रेस शिवून आणला आहे, तर तो तू घालून पटकन खाली आहे. तर खाली कशाला असं सायली विचारते. तर तो म्हणतो मला सगळ्यांना दाखवायचं तू त्या ड्रेसमध्ये कशी दिसते, प्लीज पटकन तयारी करून खाली ये. खाली येऊन तो सांगू लागतो त्यांच्या मम्माला आणि बहिणीला की मी ड्रेस शिवून आणला आहे, आता तोच ड्रेस घालून सायली लवकर खाली येईल. इथे आपल्याला वेळेत 2-2, 4-4 दिवस ड्रेस भेटत नाही. तुला एका दिवसात कोणत्या टेलरने ड्रेस शिवून दिला असा प्रश्न इथे अस्मिता विचारते आणि तो सांगतो श्रद्धा टेलरवाल्याने. त्याच वेळेला तिथे सायली येत आहे असं पाहिल्यानंतर सगळेजण सायलीकडेच नजर देतात. सायली त्या ड्रेसमध्ये इतकी सुंदर दिसत असते. सोनेरी ओढणी, तिची त्या लाजरन साजरे अशा नजरांनी ती अर्जुनकडे पाहत पाहत खाली पायऱ्यांनी उतरू लागते आणि सायलीचा तो खुललेलं रूप पाहून इथे अर्जुन मंत्रमुग्ध होतो आणि नकळतपणे तिच्यासमोर तो चालत चालत जात असतो. एकटक तिच्याकडे पाहत असतो. तिच्या सौंदर्यावरती तो इतका भाळून गेलेला असतो. त्याच वेळेला रविराज आणि प्रतिमाही तिथे दारात येतात. का कुणास ठाऊक रविराजला ती त्याची प्रतिमा पूर्वीची जाणवू लागते आणि त्या ड्रेसमध्ये त्याला नुसता भास होत असतो की ही तर माझी प्रतिमा. आणि इथे अर्जुन मात्र मंत्रमुग्ध होऊन आपल्या सायलीकडे पाहत असतो. किती सुंदर दिसते माझी सायली असं म्हणत तिथे तो स्वतःलाच शुद्धीवर आहे, भानावर आहे असं म्हणत हसू लागतो. त्याच वेळेला रविराज आणि प्रतिमा आलेलं पाहून ती प्रतिमा आत्याला विचारते कशी दिसते मी. मग प्रतिमा आत्या म्हणते खूप सुंदर दिसते. रविराज मात्र एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि इथे प्रतिमा तिच्याजवळ जाऊन तिला सांगू लागते खरंच बाळा तुला दृष्ट नको लागायला म्हणून ती काजळाचं टिक पण तिला लावते आणि ह्या ड्रेसमध्ये खरंच तू सुंदर दिसत आहे असं कौतुकही करत असते आणि तिच्याजवळ जाते. त्या क्षणाला तिथे अर्जुन सांगू लागतो की तुला तुझ्या आईच्या साडीची ड्रेस घालायचा होता. मी मम्माची साडी घेऊन गेलो पण मला नंतर कळलं की ती साडी मम्माची नसून प्रतिमा आत्यांची आहे. मग मी त्यांची परमिशन घेतली आणि मगच तो ड्रेस शिवला आहे. बघ तुझं नशीब किती चांगलं आहे. तुझ्या व्यक्तीला आई मानते त्याच व्यक्तीची साडी तुला मिळाली ड्रेस म्हणून घालायला. आणि प्रतिमा खरंच तुझं आणि ह्या सायलीचं मागच्या जन्माचं काहीतरी नातं आहे हे मात्र नक्की. त्याच्यामुळेच नकळतपणे तुम्ही एकमेकांमध्ये जोडला जातात आणि नक्कीच मागच्या जन्माची नात्यामुळे ही मुलगी तुमचीच आहे मला असं ह्या जन्मात पण वाटते असं इथे प्रताप सांगू लागतो. आणि खरंच अशी मुलगी जन्माला ज्यांच्या घरात आली आहे त्यांचं खरंच मोठं थोर भाग्य. रविराज मात्र मंत्रमुग्धपणे फक्त सायलीकडे पाहत असतं. सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत ते तिला म्हणू लागतात आपल्या दोघांचं मागच्या जन्माचं ह्या जन्माचं कोणतं नातं आहे माहीत नाही पण ना पुढच्या जन्माचं जर नातं निर्माण झालं तर तूच माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला यावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असं म्हणत तो सायलीला आशीर्वाद देतो. खूप सुंदर दिसत आहेस आणि अशीच सगळ्या घराला दाराला सगळ्यांना आनंदी ठेव असं म्हणत इमोशनल होऊन तिच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात देऊन मग तिला आशीर्वाद देतात. इथे सायली फार इमोशनल होते आणि ती अर्जुनच्या मिठीत जाऊन रडू लागते आणि त्याला म्हणू लागते खरंच हे सगळी नाती हे सगळे माझ्यावर प्रेम करणारी इतके माणसं मला फक्त तुमच्यामुळे मिळाले. तुम्ही माझ्यासाठी किती करतात याची जाणीव आज मला झाली. ही सगळी गोड नाती तुमच्यामुळेच माझ्या नशिबी आली नाही तर मी अनाथ माझ्या नशिबी कुठेही नाती असं म्हणत ती सगळ्यांसमोर अर्जुनचं आभार मानते. आणि त्याच वेळेला रविराज आता प्रियाला इथे थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे तन्वी असं म्हणत तिला थांबवू लागतो. प्रताप मात्र म्हणत असतो इतका आनंदाचा क्षण आहे प्लीज आत्ता हा विषय इथे काढायचाच नाही असं म्हणत प्रताप रविराजला शांत बसायला सांगतात आणि पटकन तिथून मग पळ काढते प्रिया. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल नागराजाने इथे आता महिपतच्या प्रयत्नांनी पुन्हा एकदा हा त्या टेलरकडे जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या नजरेस फोटो पडतो. फोटोविषयी इथे अर्जुन विचारू लागतो तर त्याला कळतं की हे तर सायलीचे आईवडील. त्यांना घेऊन तो घरी जातो. घरी जाऊन तो सांगू लागतो की मी सायली तुझ्या आईवडिलांना घेऊन आलो आहे. आणि हे सत्य जेव्हा सायलीसमोर येतं सायलीच्या हातातलं ताटच गळून पडतं. सायलीला विश्वासच बसत नाही हे माझे आईवडील आणि ती हे सत्य मानायलाच तयार नाही. चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.
नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.